2 पिकलेले आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण याला कापून घेऊयात। जसा इथे मी एक आंबा कापून घेतलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला दुसरा आंबा सुद्धा कापून घ्यायचा आहे। इथे मी एका पातेल्यावर स्टीलची चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपण आंबा या प्रकारे घासून घेऊया। याच प्रकारे मी दोन्ही आंबे चाळणीने घासून घेतलेले आहे। चाळणीच्या पाठीमागचा आंब्याचा लादा हा चम्मचच्या सहाऱ्याने काढून घ्यायचा आहे। या प्रकारे मी इथे आंब्याचा संपूर्ण रस काढून घेतलेला आहे। आता आपण आंब्याच्या सालीमध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित चोळून घेऊया। आंब्याची साल चोळून घेतलेलं पाणी आता आपण रसामध्ये ओतून घेऊया। आता आपण रस छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी 4-5 चम्मच पिठी साखर घालून घेतली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पिठी साखर घालू शकता। थोडं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपण पिठी साखर छान मिक्स करून घेऊया। आणि आपला छानपैकी असा आमरस तयार झालेला आहे। आता आपण याला गव्हाच्या कुरडई सोबत सर्व करून घेऊया। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत।